देशाच्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा उद्या शेगाव दौरा होत आहे। या पार्श्वभूमीवर संतनगरी शेगावमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असून आज सकाळी 10:30 ते दुपारी 12 या वेळेत श्रींचे दर्शन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने आज मॉक ड्रिलही पार पडली। याचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारी रोजी शेगाव येथे भेट देणार आहेत। त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा आणि राजशिष्टाचाराच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले आहे। आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम अर्थात मॉक ड्रिल घेण्यात आली। त्यामुळे या वेळेत श्री गजानन महाराज संस्थान येथे श्रींचे दर्शन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले होते। तसेच बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींचे शेगावमध्ये आगमन होणार असल्याने सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेत दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद राहणार आहे। दुपारी 12:30 नंतर दर्शन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थांतर्फे देण्यात आली आहे। दररोज हजारो भाविक गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे येत असतात। राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे दर्शन वेळेत करण्यात आलेल्या बदलाची नोंद घेऊन भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संस्थान आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। शेगावमध्ये सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क असून पोलीस बंदोबस्त, मार्गांची पाहणी आणि नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे। राष्ट्रपतींचा दौरा निर्विघ्न आणि सुरळीत पार पाडावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या दिनांक 25/2/2026 रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर असून विदर्भातील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या मंदिरात येऊन ते दर्शन करण्यात आलेले आहे। त्या दृष्टिकोनातून एक दिवस अगोदरच प्रशासनाने संपूर्ण तयारी करत आपण पाहू शकता की कसा फलक लावला ज्याची एक मॉक ड्रिल असं पूर्व तयारी जी असते ती सांगितल्या जाते। याकरता आपण पाहू शकता संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, श्वान पथक आणि इतर सर्व बंदोबस्त जो आहे तो प्रशासनाने पूर्ण तयारीनुसार ठेवलेला आहे।